आज केलंय रस घावणे. अजून एक नवीन तव्याची भर. 2 दिवसापूर्वी कोल्हापुरात गेले, एक तवो घेऊन येले छोटंसं. मस्त घावणे होते. कधी कोल्हापुरात गेला डीमार्टमध्ये तो असलो तवो घेऊन या. तांदूळ भिजत घातलेले रात्रभर स्वच्छ धुवून, नंतर ते सकाळी वाटून घेतले. त्याच्यात घातलंय मीठ. हे छोटं इटुकलं पिटुकलं तवो आणलं 199 रुपये. पण भारी घावणे फटाफट उचलले. तेल पण लावूक नाही. आणि मोठं 1,500-2,000चे घेतो ते असे सरकून सरकून ना त्याका झरे पडतात इतके हे. म्हाका लाकडाच्या पळ्यान नाही हो काढू घेणं. बरीच लोक सांगतात तो बाद होतलो लाकडाच्या पळ्यान काढा, पण म्हाका तो येणाच नाही. त्यामुळे मी स्टील तो काविल तो घेऊन त्यांनाच काढतंय. तुम्ही कधी गेलात तर असे घावणे तो घेऊन या. एकदम भारी फटाफट उचलतात. मग केलंय रस. सध्या नारळ महाग असत, पण ह्याच्याबरोबर रस भारी लागतं ना. बऱ्याच लोकांना घावणे चहा बरोबर आवडतात. आमका पण आवडतात, पण आज म्हटलं दुपारच्या जेवणाकच असत म्हणून 1-2 फाटले, पण एकदम पांढरे शुभ्र येले. नॉनस्टिक असा तो. दर एकदम कमी, पण इतकं सुंदर. जे माझ्याकडे महागाईचे असत त्याच्यापेक्षा ह्याच्यावर फटाफट येईल. तेल लावची काही एक गरज नाही. एकदम भारी. जाळी पण मस्त पडतं. त्याच्यानंतर केलं रस. एका वाडग्यात गूळ घातलं किसून, वेलची पावडर, किंचितसा मीठ आणि ओला खोबरं मिक्सराक लावून बारीक वाटून घेतल्याने गायण्याने त्याचा रस घालून गाळून घेतलं. कधी मार्केटात गेलास तर असो तवो आणा. डीमार्टमध्ये मिळतं. घावणे करा, रसाबरोबर खा. अप्रतिम लागतात. आणि आवडल्यास पटकन चॅनल सबस्क्राईब करा.